नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी लिखित मनाचे बंद दरवाजे ही कादंबरी आणि आज भाग 9. तुम्हाला स्किझोफ्रेनियाबद्दल जाणून घ्यावंसं वाटतंय हे ऐकून बरं वाटलं. थोडक्यात स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ते सांगतो. स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मनोविकार आहे. स्किझोफ्रेनिया यातला स्किझो हा ग्रीक शब्द आहे, दुभंगणं असा त्याचा अर्थ, आणि फ्रेन म्हणजे मन. स्किझोफ्रेनिया म्हणजे मनाचं दुभंगणं. सामान्य निरोगी माणसाचं वर्तन त्याच्या विचारांना भावनांना अनुसरून असतं की ज्याला आपण नॉर्मल बिहेवियर असं म्हणतो. स्किझोफ्रेनिक पेशंटच्या विचार, भावना आणि वर्तन यात सुसूत्रता नसते. मराठीत याला मानसशास्त्रीय परिभाषेत छिन्न मनस्कता असं म्हटलं जातं. स्किझोफ्रेनिक रुग्णाला निरनिराळे भास होतात. तो स्वतःशी बडबड करतो, तर कधी तासनतास आपल्या तंद्रीत एका ठिकाणी बसून राहतो. मानसिक विघटनाचे हे दुष्परिणाम असतात. डॉक्टर, मुळात स्किझोफ्रेनिया व्हायचं कारण काय? म्हणजे वरुणच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला वाटतं त्याच्या आईचा रागीट स्वभाव, त्यांच्या शिस्तीचा अतिरेक आणि सासूच्या द्वेषापोटी मुलाशी त्यांनी केलेलं निष्ठुर वर्तन यामुळे वरुणचं बालपण चिरडलं गेलं. त्याच्या कोवळ्या मनावर सगळ्यांचा परिणाम होऊन वरुणची अशी स्थिती झाली असेल का हो? स्किझोफ्रेनियाचं ठराविक एक असं कारण नसतं. अमुक अशा कारणानं तो स्किझोफ्रेनिक झाला अशी ठराविक गणितं नाही मांडता येत. स्किझोफ्रेनियाची कारणं अनेक असतात. त्यात जेनेटिक हे कारणसुद्धा असतं. लहानपणी मुलाची उपेक्षा झाली, पालकांचा स्वभाव अति रागीट, अतिशिस्तप्रिय असेल तर अशा मुलांची मानसिक कोंडी होते. ही मुलं एकलकोंडी अबोल होतात. अशी मुलं स्किझॉइड होण्याचा धोका असतो. पण अशा वातावरणात वाढणारी, पालकांच्या विचित्र स्वभावाला बळी पडणारी सगळीच मुलं स्किझॉइड होतात असं नाही. पण मग ही व्यक्ती स्किझोफ्रेनिक आहे हे ओळखायचं कसं? या आजाराची काही पूर्वलक्षणं आहेत. एक म्हणजे ही व्यक्ती एकलकोंडी होते. मित्रमैत्रिणीत, नातेवाईकात फारशी मिसळत नाही. स्वतःच्या विचारात असतात अशी मंडळी नाही त्या गोष्टींची अति चिंता करतात. सतत मानसिक ताण, चिडचिड होत राहते. आपल्या शरीरात बदल होत आहेत असं या व्यक्तींना वाटत राहतं. म्हणजे आता वरुणचाच मुद्दा घ्या. त्याला त्याच्या पाठीतनं मुंग्या फिरत आहेत, त्या मुंग्या त्याच्या पाठीचा कणा खाऊन टाकणार आहेत असं वाटतं. स्किझोफ्रेनिक पेशंटला लोक त्यांच्याबद्दलच बोलत आहेत असं वाटत राहतं. कानाशी गुणगुणल्यासारखे आवाज येतात. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे, व्यक्तींचे भास होतात. जसे वरुणला त्याच्या मृत आजीचे भास होतात. पेशंटमध्ये विक्षिप्तपणा आढळून येतो. स्पष्ट लक्षण दिसत नसलं तरी ही मंडळी सायकोसिसच्या उंबरठ्यावर उभी असतात. वरुणच्या आईचं अतिरेकी वागणं, आक्रस्ताळेपणा हा सुद्धा सायकोसिसचा प्रभाव असू शकेल. डॉक्टर, म्हणजे आईसुद्धा पेशंट आहेत असं वाटतं तुम्हाला? बापरे, म्हणजे एका घरात 2-2 पेशंट? मला टेन्शन आलं डॉक्टर. नाही, त्या पेशंट आहेत असं मी म्हटलं नाही. वरुण मात्र स्किझोफ्रेनिक आहे. आणि टेन्शन घेऊन होणार काय? त्यापेक्षा शांत डोक्यानं पुढं काय करायचं याचा विचार व्हायला हवा. आजार आहे तिथे उपचार आहे. शरीराच्या विविध आजारांवर जसे आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत तसेच मनाच्या आजारांवर सुद्धा उपचार आहेत. आम्ही वरुणच्या बाबतीत त्याचा अवलंब करतोच आहोत. पण आम्ही दिलेली औषधं बंद मात्र करू नयेत, त्यामुळे रोग उलटतो. अलीकडे नवीन अँटीसायटिक औषधं उपलब्ध झाली आहेत. ती औषधं तर वर्षानुवर्ष घ्यायची असतात. पण डॉक्टर, वर्षानुवर्ष औषध घेणं तसं कंटाळवाणं नाही का? वरुण तर कधी औषधं घ्यायला कंटाळा करतो. सासूबाईंना वाटतं मी उगाचच त्याला एवढी औषधं देते. त्यांनी 2 वेळा औषधं चक्क फेकून दिली. नाही, कंटाळा करून चालणार नाही. औषधं घ्यावी लागणारच. बहुतांश लोकांना वाटतं की औषध घेतल्याबरोबर लगेच पेशंटला गुण आला पाहिजे. मानसिक आजाराच्या बाबतीत पी हळद हो गोरी असं नाही होत. काही शारीरिक आजारांमध्ये वर्षानुवर्षे औषधं घ्यावी लागतात. आणि मानसिक आजारावरच्या औषधांचे जे साईड इफेक्ट्स आहेत, सुस्ती, चेहरा निस्तेज दिसणं, त्यांनीही घाबरून रुग्ण औषध घ्यायला तयार होत नाही. काहींना औषधांचा डॉक्टरी तपासणीचा खर्च नाही परवडत.
रुग्णांना, नातेवाईकांना रोग उलटू शकतो या धोक्याची जाणीव नसते. डॉक्टरांनी सांगूनसुद्धा त्यांना ते कधी पटत नाही. 1 ना 1000 कारणं शोधली जातात. भलतंच किचकट प्रकरण आहे स्किझोफ्रेनिया म्हणजे. आहे ना, पण त्यावर मात करता येते. कधी औषधांनी तर कधी ECTनी. ECT गुणकारी उपाय आहे. एकेकाळी असाध्य वाढणारा हा आजार आता आधुनिक औषधोपचारानं, कुटुंबाच्या मदतीनं आटोक्यात येतो. म्हणजे वरुण यातनं बाहेर पडू शकेल. मला हेच हवं आहे डॉक्टर. याच आशेवर मी त्याच्याशी असलेलं नातं टिकवून आहे. ज्या दिवशी वरुण कधीच यातनं बाहेर पडणार नाही हे कळेल, त्या क्षणी मी हे नातं तोडून यातनं मुक्त होईन. वरुणच्या बाबतीत सध्या माझाही हा एक्सपेरिमेंट आहे. बघू कितपत सफल होतो. होईल, नक्कीच सफल होईल. प्रत्येक प्रयोग पहिल्याच प्रयत्नात 100% सफल होत नाही. वारंवार प्रयत्न करावे लागतात. तर्क सिद्धांताच्या कसोटीवर सगळे आराखडे पुन्हा पुन्हा तपासून पाहावे लागतात. स्वतःला सिद्ध करावे लागतात. तुम्ही अ ब्युटिफुल माइंड हा सिनेमा पाहिला आहे? नाही, हा सिनेमा स्किझोफ्रेनिक व्यक्तीवर आहे का? हो. जॉन नॅश या गणिततज्ज्ञाची ही सत्यकथा आहे. जॉन नॅशच्या आयुष्यावरचा अ ब्युटिफुल माइंड हा चित्रपट ऑस्कर विजेता ठरला. 40 वर्षांपूर्वी भास, भ्रम आणि संशयानं जॉन नॅशला पछाडलं. औषधोपचार, रुग्णाचे प्रयत्न आणि जॉनच्या प्रेमळ पत्नीची साथ यामुळे जॉन या चक्रातनं बाहेर आले. पुढेसुद्धा आपलं काम करत राहिले. गणितासारख्या गहन विषयात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे 1994 साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं. हे जॉन नॅश जानेवारी 2003 भारतात येऊन गेले. सर्वच स्किझोफ्रेनिक तरुण एवढ्या उच्च पातळीवर पोचतील असं नाही, पण त्यांच्या आवडीप्रमाणे, योग्यतेप्रमाणे स्वतःची प्रगती ते नक्कीच करू शकतात. जॉन नॅशचा हा चित्रपट प्रत्येकानं पाहायला हवा. जॉन नॅश इतका नसला तर वरुणसुद्धा बुद्धिमान आहे. तो स्किझोफ्रेनियाच्या विळख्यातनं सुटू शकेल अशी आशा वाटायला लागली आहे. त्याला त्यातनं बाहेर काढायचे आपण प्रयत्न करत राहायचे. एक दिवस वरुणला त्याच्यातला हरवलेला स्व नक्की सापडेल. डॉक्टर, रुग्ण सुधारला आहे हे कसं कळणार? त्याची पूर्वीची लक्षणं कमी झाली आहेत का? त्याला अजून भास होत आहेत का? त्याचं बोलणं, त्याचे विचार सुसंबद्ध आहेत का? तो कामात उत्साही आहे का? मित्रांमध्ये, नातेवाईकात मिसळतो आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील तर रुग्णात सुधारणा आहे असं समजायला हरकत नाही. रुग्णात जशी सुधारणा होईल तशी त्याला झेपतील अशी कामं सांगायची, त्याच्या चांगल्या कामाचं कौतुक करायचं, त्याचा आत्मविश्वास वाढायला मदत करायची, तणावाचे प्रसंग टाळायचे. त्याला अतिसहानुभूती किंवा जपणुकीची गरज नाही. काचेच्या भांड्यासारखं त्याला जपू नका. काही लोक एकदम दुसरं टोक गाठतात, त्याला हिणवतात, त्याचा अपमान करतात, 4 चौघात त्याच्या उणीवांवर बोट ठेवतात. हे सुद्धा बरोबर नाही. घरच्यांनी स्वमदत गटाची मदत घ्यावी. मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आहे, नाही का? डॉक्टरांनी मनगटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली. त्यांना एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं होतं. रेणूनं त्यांचे आभार मानले आणि ती जायला निघाली. वरुणचं बालपण, त्याचे शाळेतले दिवस, त्याचा स्वभाव, त्या काळात काही विशेष घडलं असेल तर आठवून सांगा. डॉक्टर जोशी म्हणाले तसं मिस्टर केणी वरुणचं बालपण आठवायला लागले. याआधी त्याच्यावर मानसिक उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनी हे सगळं विचारलेलं असणारच. मूल वाढत असताना घरातलं, शाळेतलं वातावरण, घरातल्या लोकांचे आपापसातले संबंध, मुलाशी वागण्याची पद्धत, हे सगळे घटक त्याच्या व्यक्तिमत्वावर कळत नकळत परिणाम करत असतात. स्किझॉइड रुग्णांवर उपचार करताना त्याचा पूर्व इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे. एखादी क्षुल्लक वाटणारी घटना ही मुलांच्या व्यक्तिमत्वाला पूरक किंवा बाधक ठरू शकते. घरातलं वातावरण नेहमी अशांत असेल, घरातल्या सदस्यांमध्ये दुराव्याचे, हेवादाव्याचे संबंध असतील तर त्याचा परिणाम घरातल्या लहान मुलावर होतो हे लक्षात घ्या. वरुणच्या बाबतीत नेमकं काय घडलं किंवा त्याचं बालपण, शैक्षणिक काळ, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. मिस्टर केणी, वरुण लहानपणी कसा होता? कसा म्हणजे शांत, चिडका, हट्टी? वरुण अतिशय समंजस मुलगा होता. त्यांनी कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला, रडला हे मला तरी आठवत नाही आहे. मी स्वतःहून त्याच्यासाठी तऱ्हेतऱ्हेची खेळणी, कपडे, खाऊ घेऊन यायचो. शुभांगीला ते आवडायचं नाही. ती म्हणायची, तुमच्या या असलेल्या लाडानं तो बिघडेल. त्याला तिच्या मनासारखं घडवायचं होतं. शाळेत असताना त्याचे कोणी मित्र होते, ते कधी तुमच्या घरी यायचे? नाही, त्याला मित्र नव्हता कोणी, पण डॉक्टर, तो
6व्या वर्गात असताना मात्र एक विचित्र घटना घडली. काय घडलं त्यावेळी? तोपर्यंत वरुणच्या तोंडून आम्ही कधी कुठल्या मित्राचं नाव ऐकलं नव्हतं. तो स्वतःतच मग्न असायचा. त्याचा अभ्यास, शाळा. आजीशी मात्र त्याचं हितगुज चालायचं. आणि त्याला वाचनाची खूप आवड. मी त्याला आवडतात म्हणून लहान मुलांची बरीच पुस्तकं त्याच्यासाठी आणली. ती पुस्तकं वाचण्यात तो रंगून जायचा. त्याला वाढदिवसाला मी पुस्तकाच्या दुकानात घेऊन जायचो आणि त्याला आवडेल ती पुस्तकं घेऊन द्यायचो. शुभांगी त्याच्या आवडीचे पदार्थ करायची. त्या दिवशी स्वारी खुश असायची. माझी बँकेतली नोकरी सांभाळून मी मला जमेल तेवढा वेळ त्याला द्यायचो. संध्याकाळी मी बँकेतनं आल्यावर त्याची लहर असेल तर शाळेत काय घडलं हे तो मला सांगायचा. त्याच्या मॅथ्सच्या बाईंनी त्याची गणितं बरोबर आली म्हणून त्याची सगळ्यांसमोर पाठ थोपटली. इतिहासाच्या सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तेव्हा सर कसे खुश झाले, असं काहीतरी. पण कधी कुठल्या मित्राचा उल्लेख त्याच्या तोंडून ऐकला नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्याशी बोलताना तो पारसबद्दल बोलून गेला. वर्गात कोणी नवीन मुलगा आहे, त्याचं नाव पारस आहे असं म्हणाला. नंतर त्याच्या बोलण्यात पारस हे नाव बरेचदा यायला लागलं. पारस खूप छान फुटबॉल खेळतो, पारस खूप हुशार आहे, पारस माझ्याशी कधी भांडत नाही. सतत पारसबद्दल बोलायचा. पण हे सगळं बोलणं त्याच्या आजीशी आणि फार झालं तर माझ्याशी. त्याच्या आईशी तो मनमोकळं बोलणं लांब राहिलं ना. हो किंवा नाही याच्या पलीकडे तो आईशी बोलायचाच नाही. आजीच्या मृत्यूनंतर त्यांनी मनाची कवाडं घट्ट बंद करून घेतली. तो 5वी पास झाला त्याच वर्षी माझी आई ब्रेन हॅमरेजनं वारली. आतापर्यंत आपल्या अवतीभोवती असणारी आजी अचानक दिसेनाशी झाली. तिचा मृत्यू स्वीकारायला त्याचं मन तयार होत नाही. कितीतरी दिवस तो झोपेत आजी आजी असं ओरडत जागा व्हायचा. त्यानंतर हे पारस प्रकरण सुरू झालं तसं अचानक पारस प्रकरण संपलं सुद्धा. वरुण अभ्यासात हुशार होता. शाळेतल्या अभ्यासू बुद्धिमान मुलांमध्ये त्याची गणना व्हायची. प्रत्येक परीक्षेत त्याला फर्स्ट क्लासचे मार्क असायचे. 6वीच्या वार्षिक परीक्षेत मात्र त्याला खूप कमी मार्क पडले, जेमतेम सेकंड क्लासचे. ते बघून शुभांगीचा पारा चढला. तुला एवढे कमी मार्क पडलेच कसे, हा एकच प्रश्न तिने फिरून फिरून विचारला. मारून झालं, झोडून झालं, पण वरुण ओठ गच्च आळून सगळं सोसत राहिला. एकही अक्षर त्याने उच्चारलं नाही. शुभांगी त्याच्या क्लास टीचरला भेटायला शाळेत गेली तेव्हा क्लास टीचरनी वरुणबद्दल वेगळंच सांगितलं की तो सतत वर्गाबाहेर पाहत असतो, त्याचा अभ्यासात लक्ष नसतं, तो स्वतःची पुटपुटत असतो. शुभांगीनं पारसबद्दल चौकशी केली तेव्हा कळलं की अशा नावाचा कोणी मुलगा त्यांच्या वर्गातच नव्हता आणि नाही. हेड मिस्ट्रेसनी तर अख्ख्या शाळेत अशा नावाचा कोणी मुलगा नाही म्हणून सांगितलं. वरुण खोटं बोलला होता. पारसबद्दल त्यानं जे जे सांगितलं ते खोटं होतं. तो असं का वागला याचं उत्तर मिळावं म्हणून वरुणला शुभांगीने उपाशी ठेवला, मारला. पण त्याच्याजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आजीच्या मृत्यूनं त्याच्या मनाची होणारी पडझड सावरण्यासाठी त्यांनी पारस नावाच्या काल्पनिक मित्राचा आधार घेतला असावा हे आता कळतंय. त्यावेळी मात्र वरुणच्या खोटं बोलायचा मलाही राग आला होता. मी 2 दिवस बोललो नाही त्याच्याशी. माझ्या अजाण निरागस लेकराच्या मनाची आमच्या अशा कठोर वागण्यानं किती घुसमट झाली असेल त्यावेळी. केणींचे डोळे पाणवले. त्यांना पुढे बोलवे ना. रिलॅक्स मिस्टर केणी, जे व्हायचं आहे ते घडून गेलं. आता आपल्याला वरुणला यातनं बाहेर कसं काढायचं याचा विचार करायचा आहे आणि त्या दृष्टीनं मला त्याचा भूतकाळ जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं आहे. कॉलेज जीवनात वरुणचं वागणं कसं होतं? तो शाय, अबोल होता का मोकळा झाला होता? नाही, फारसं नाही बोलायचा तो. याच काळात त्याला वाचनाचा छंदही जडला. लहानपणी त्याला पुस्तक वाचायचा नाद होताच. मधल्या काळात अभ्यास, परीक्षा या कारणानं तो छंद मागे पडला. तो पुन्हा उसळून आला. त्याला आवडेल ती पुस्तकं विकत आणायचा. कॉलेजचा अभ्यास सांभाळून जमेल तसं वाचायचा. खरं तर त्यांनी लेखक व्हायला हवं असं मला वाटायचं. पण लेखक हा पूर्ण वेळ लेखक असतो आणि लेखनावर आयुष्याची गाडी नाही चालत असं मला वाटतं. पोट भरायला ताडभर अन्न लागतं. रिकाम्या पोटी शब्दांच्या मखरात बसून नाही जगता येत. आम्हाला त्याला इंजिनियर करायचं होतं. 12वीला मार्क चांगले पडले त्याला आणि त्याच्या गुणांमुळे त्याला मेकॅनिकलला ॲडमिशनही मिळाली. तुला काय व्हायचं आहे हा प्रश्न आम्ही त्याला कधी विचारलाच नाही. त्यामुळे ऑप्शनचा प्रश्नच नाही. त्यावेळी आमचा निर्णय आम्हाला महत्त्वाचा वाटला. बीईला ॲडमिशन मिळाल्यावर एकदा तो सहज बोलावं तसं शुभांगीला म्हणाला की इंजिनियर झाल्यावर पुढे काय? शुभांगी म्हणाली पुढे काय, नोकरी. मग म्हणाला नोकरी नंतर. तर शुभांगी म्हणाली लग्न, संसार, सुखाचं आयुष्य. तू बीई झाल्यावर तुला लठ्ठ पगाराची नोकरी लागेल, छान बायको मिळेल. मला तुझा सुखी संसार बघायचा आहे.
त्यांचं बोलणं ऐकताना मला हसायला आलं. जेमतेम 18-19चा हा मुलगा आयुष्यावर कशासाठी बोलतोय. शुभांगीने परत त्याला फटकारलं. तुझं म्हणाली, तुझं काय डोकं फिरलंय का? सतत कसली तरी पुस्तकं वाचत असतो, त्याचा हा परिणाम. आम्ही सांगतोय म्हणून BE व्हायचं, आम्हाला आमचा मुलगा इंजिनियर झालेला बघायचा आहे. त्यावेळी शुभांगीकडे बघत तो असा विचित्र ओठ मुडपून हसला. मला त्याचं ते हसणं कुठेतरी खटकलं. BE झाल्यावर वरुणला ट्रकच्या चासी करणाऱ्या एका कंपनीत नोकरी लागली. नोकरीला 5 वर्ष झाली आणि जागतिक मंदीची लाट आली. त्या लाटेत अनेक उद्योग बंद पडले. वरुणच्या फॅक्टरी मालकानं आपला उद्योग बंद केला. कारखान्याला टाळं लागलं. वरुणची नोकरी गेली. मग वरुण जास्त एकलकोंडा झाला. तासनतास डोळ्यापुढे पुस्तक धरून वेळ घालवणाऱ्या वरुणच्या मेंदूवर गंज चढत गेला. वरुणच्या डोक्यात स्वतःचं युनिट टाकायचा विचार मूळ धरायला लागला. माझा त्याला विरोध होता. अहो, एखादा उद्योग सुरू करणं म्हणजे खेळ नाही ना. उद्योग सुरू करायचा म्हणजे मुख्य प्रश्न भांडवलाचा, मग जागा, शासनाची मंजुरी, बाजारपेठेची मागणी तसा पुरवठा करायची तयारी, एक ना अनेक गोष्टी आहे. मुख्य म्हणजे भांडवल कुठून आणायचं हा प्रश्न महत्त्वाचा. वरुणच्या शिक्षणापर्यंतची माझी झेप होती. त्याच्यासाठी अधिक पैसा लावणं शक्य नव्हतं. मी ही सगळी परिस्थिती वरुणला स्पष्ट सांगितली. मग त्यानंतर पुन्हा त्यांनी तो विषय कधी घरात काढला नाही. पण मनातनं काढलेला नसावा त्यांनी, कारण रात्र त्याच्या खोलीत दिवा जळताना दिसायचा. नोकरी गेल्यानं फ्रस्ट्रेट झालेल्या वरुणला जास्तीचे प्रश्न विचारून चौकशी करून त्रास कशाला द्यायचा असं वाटलं मला. शुभांगीनं विचारलं तर तिच्या अंगावर ओरडला. तिला म्हणाला, माझ्या भानगडीत पडायचं नाही. जेवायला ये म्हटलं तर डायनिंग टेबलपाशी यायचा, कसं बसं जेवायचा, आपल्या खोलीत आड्याकडे बघत बडून राहायचा. दाढी वाढली, केस पिंजारले, शून्यात नजर, स्वतःशी पुटपुटत बसायचा. त्याला काय झालंय कळत नव्हतं. एवढा तरुण मुलगा दिवसभर लोळत पडतो. अरे गेली तर गेली नोकरी, दुसरी शोधायची, पण ह्याला कशाचं काही देणं घेणं नाही. मग शुभांगी कुरकुर करायची. मग वरुण शुभांगीवर ओरडायचा, कधी कधी व्हायलंट व्हायचा. मी त्याला नेलं आमच्या फॅमिली डॉक्टरकडे, पण त्यांनी वरुणला मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यायला सांगितलं. आम्हाला याच गावातल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे नेणं नको वाटलं, कारण ओळखीच्यांनी कुणी वरुणला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेताना बघितलं असतं तर त्याची चर्चा झाली असती. लोकांचं काय हो, त्यांना चघळायला विषय हवाच. दुसऱ्यावर स्टॅम्प मारायला लोकांना आवडतं. लगेच वरुणवर वेडाचा शिक्का मारून मोकळे झाले असते. मग त्यातनं अनेक प्रश्न निर्माण झाले असते. वरुणचं अख्खं आयुष्य जायचं आहे, लग्न व्हायचं आहे, हा सगळा विचार करून फॅमिली डॉक्टरांच्या ओळखीनं आम्ही मुंबईच्या मानसोपचार तज्ज्ञांकडे त्यांना नेलं. मी 2 महिन्याची रजा काढली. तेव्हा हॉटेलवर राहिलो. वरुण स्किझोफ्रेनिक आहे हे त्या उपचाराच्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं, कारण एकदा हॉस्पिटलमध्ये असताना तो व्हायलंट झाला. आवरता आवरेना ECT द्यावं लागलं तिथे. मग त्यानंतर तो बरा वागायला लागला. आम्हाला वाटलं आला माणसात. मुंबईहून परतल्यावर त्याला आमच्या एका नातेवाईकाच्या ओळखीनं एका कारखान्यात नोकरी लागली. औषधं सुरूच होती त्याची. वरुणमध्ये बरीच सुधारणा झाली, पण वरुणवर मानसोपचार करायला लागले याचा शुभांगीला धक्का बसला. सुरुवातीला ती आमच्याबरोबर आली मुंबईला, महिनाभर राहिली. त्यानंतर तिथे राहणं अशक्य झालं तिला. कदाचित वरुणच्या बाबतीत असं काही होऊ शकेल असं तिला वाटलंच नाही, पण अजूनही वरुण मानसिक रुग्ण आहे हे तिला पटतच नाही आहे. मुंबईहून आल्यावर 6-8 महिने ठीक चाललं. वरुणला नोकरी लागली. पण एव्हाना वरुणच्या बाबतीत जे घडलं त्याची कुणकुण आप्तांना परिचितांना लागली. त्यातून त्याला मुली सांगून येणार, पण अनायसे रेणुकाचं स्थळ आलं. या मधल्या काळात म्हणजे मानसोपचारानंतर वरुणनं एका वहीत बरंच काही लिहिलं. ते वाचल्यानंतर त्याच्या मनाच्या बंद दरवाजामागे काय उलथापालथ होत असेल याची कल्पना आली मला. वरुणचं रेणुकाशी लग्न जमल्यानंतर त्याच्या मानसोपचाराचे रिपोर्ट, औषधांची फाईल आणि ती वही एका जुन्या सुटकेसमध्ये टाकली आणि ती सुटकेस मी अंगणातल्या आईच्या खोलीत टाकून दिली. खोलीच्या दाराला कुलूप लावलं. त्या क्षणी वरुणच्या आयुष्यातला तो काळोखानं भरलेला काळ मी कुलूप बंद करून मनाआड टाकला. वाटलं सुटलो या संकटातनं. खरं तर ती फाईल मी फाडून नष्ट करायला हवी होती. शुभांगी म्हणाली पण होती. पण मला वाटलं पुन्हा वरुणला मानसोपचाराची गरज भासली तर त्या केस हिस्ट्रीचा उपयोग होईल. रेणुकाला वरुणचा हा पूर्व इतिहास कळू नये म्हणून केलेली धडपड व्यर्थ ठरली. मिस्टर केणी, वरुणचा आजार लपवून तुम्ही त्याचं लग्न करून दिलं ही तुमची चूक झाली. स्किझोफ्रेनिया पूर्णपणे बरा होत नाही. मुंबईला ECT दिल्यानंतर त्याच्या वर्तनात फरक पडला. त्यानंतर त्याची औषधं सुरू होती असं तुम्ही म्हणालात.
त्या औषधानं आजार आटोक्यात राहिला, त्याचं अटॅकचं प्रमाण कमी झालं, याचा अर्थ तो पूर्ण बरा झाला असं नाही. त्याच्या लग्नाच्या आधी काही काळ तुम्ही त्याची औषधं बंद केलीत, त्यामुळे औषधं बंद केल्यानंतर याला पुन्हा अटॅक येईल अशी धास्ती तुमच्या मनात होती. म्हणून वरुणच्या लग्नात तुम्ही टेन्स ठेवतात आणि लग्नानंतरचं त्याचं वागणं ही पुढच्या वादळाची नांदी होती. मिसेस वरुणकडनं मला ते सगळं कळलं आहे. डॉक्टर, प्रत्येकाचं मन म्हणजे एक गुहा आहे, अंधारानं व्यापलेली गुहा. दुसऱ्या टोकाचा थांग लागत नाही, पलीकडे पोचायचा आपण प्रयत्न करायचा फक्त. श्रोते हो, हा होता भाग 9. भाग 10 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.